आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं की जो विद्यार्थ्यांचा हाफ इयरली रिपोर्ट सादर करण्याचा जो दिवस होता 15 नोव्हेंबरचा, त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि प्राचार्यांनी आपलं लांब लचक असणारं भाषण दिलं. त्यामध्ये शाळेची ध्येय धोरणं सांगितली, विद्यार्थ्यांनी केलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली आणि आणखी काय काय सुधारणा केली पाहिजे याविषयी त्यांनी लांब लचक भाषण ठोकलं. आणि मग ते त्या कार्यक्रमाला गुडविश दिलं, त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि स्टेज सोडून गेले. त्याच्यानंतर काय झालं बघा, 182 पानावर थिंग्स नाउ मूव्ह क्विकली इनटू गिअर. आणि त्यानंतर सर्व गोष्टी थिंग्स यांनी या सगळ्या गिअर मध्ये आल्या, सगळ्या गोष्टी क्विकली गिअर मध्ये गेल्या, म्हणजे सगळ्या गोष्टी जलद घडत गेल्या. भर 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 स्टेजवर ऍक्शन्स व्हायला लागल्या. फर्स्ट सुरुवातीला मिस जोसेफ स्टूड अप. मिस जोसेफ नावाची ती अँकर होते ऍक्च्युली, डेनम आणि जोसेफ. ती मिस जोसेफ उभा राहिली, सूत्रसंचालन करत होते हे दोघं. अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन. त्यांनी थोडक्यात स्पष्टीकरण दिलं, माहिती दिली ऑफ द कॉन्सिल्स पर्पज. हे जे कॉन्सिल भरले, ही जी परिषद भरली होती, मीटिंग भरली होती, त्या मीटिंगचा हेतू सांगितला अँड इट्स ऍक्टिव्हिटीज. आणि या मीटिंग मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत, कुठली कामं होणार आहेत त्याविषयी तिनं सांगितलं. काय सांगितलं बघा तिनं, इच क्लास वुड रिपोर्ट. प्रत्येक वर्ग आपला आपला अहवाल सादर करेल थ्रू देअर रिप्रेझेंटेटिव्ह. आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह द्वारे प्रत्येक वर्गाचा एक प्रतिनिधी असणार, त्याला आपण क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, सीआर. तो सीआर येईल आणि आपल्या क्लासचा रिपोर्ट सादर करेल. ऑन द स्टडीज, कशाविषयी रिपोर्ट आहे तो, अभ्यासाविषयी. परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर, अर्ध्या वर्षात 6 महिन्यात जो अभ्यास झालाय, जे ते शिकलेत त्याचा अहवाल त्यांनी सादर करायचा आहे स्टेजवर येऊन. विच बिगॅन, की जी टर्म चालू झाली होती आफ्टर ईस्टर. ईस्टर नंतर तिथं ती टर्म चालू होते. हा सण आहे त्यांचा. या सणानंतर शाळा चालू होते आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये जेवढं शिकलंय त्याचा अहवाल प्रत्येक वर्गाने द्यायचा आहे, असं जोसेफनं माहिती दिली. अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच सब्जेक्ट. हा जो प्रतिनिधी माहिती द्यायला येणार आहे, हा प्रत्येक विषयाचा एक असेल, इच सब्जेक्टचा एक जण असेल. When all the classes had completed their reports, सगळ्या क्लासचा रिपोर्ट सांगून झाला. 5वीचे समजा 6 विषय आहेत, असं करत 10वी पर्यंतचे जेवढे विषय आहेत त्यांचा एकदा रिपोर्ट सांगून झाला की मग when all the classes had completed their reports, a panel of teacher, मग शिक्षकांचं एक पॅनेल, शिक्षकांचं एक पथक would be invited to occupy the stage. शिक्षकांचं एक पथक स्टेजवर येईल and answer the questions, आणि प्रश्नांची उत्तरं देईल फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल. बॉडी ऑफ द हॉल हे विद्यार्थी मंडळच होते. ते विद्यार्थी प्रश्न विचारतील शिक्षकांना ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ व्हेरियस रिपोर्ट्स. हे जे वेगवेगळे रिपोर्ट सादर केलेत त्यातून ज्या समस्या उद्भवल्या गेलेल्या आहेत त्या मॅटर्सवर, अराईज म्हणजे निर्माण होणे, जे काही मॅटर्स निर्माण झालेले आहेत 6 महिन्यात शाळेमध्ये, किंवा एखाद्या शिक्षकाचं समजलेलं नसेल, एखादा शिक्षक वर्गामध्ये लेट येत असेल, त्याविषयी ते प्रश्न विचारायचे शिक्षकांना. द सिलेक्शन ऑफ द पॅनेल, आणि हे जे पॅनेलचं जे सिलेक्शन होतं, कोण शिक्षक स्टेजवर येणार, ऍज विथ एव्हरीवन एल्स इट वॉज एंटायरली ऍट द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रन. स्टेजवर कोण येणार हे एंटायरली पूर्णपणे डिस्क्रेशनवर, म्हणजे आवडीनिवडीवर होतं, कोणाच्या, त्या मुलांनी ठरवायचं की स्टेजवर कुठले शिक्षक येणार. आणि मग ते त्यांना जाबच विचारत होते असं म्हणा. अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू. स्टाफ मधल्या कुठल्याही शिक्षकाला माहित नसायचं आयदर हाऊ मेनी
किती शिक्षक पॅनेलमध्ये आहेत, किती शिक्षक वर स्टेजवर आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला तोंड द्यायला, और विच टीचर किंवा कोणते शिक्षक वुड बी इन्व्हायटेड टू सिट, कोणते शिक्षक सिट करायला बसायला बोलवले जातील. म्हणजे खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या तोपखान्याला कोणी उत्तर द्यायचं हे विद्यार्थीच निवडायचे, विद्यार्थी ठरवायचे की कुठला शिक्षक स्टेजवर येईल आणि किती शिक्षक येणार आहेत. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट और यंगेस्ट क्लासेस फर्स्ट. लोएस्ट क्लास म्हणजे 5वी आहे समजा, तर 5वी पहिल्यांदा रिपोर्ट देईल. जे यंगेस्ट आहेत, लहान मुलं आहेत, ती पहिल्यांदा येतील. मिस जोसेफ सगळ्यांना सांगते कसा कार्यक्रम असणार आहे. These were mainly 12 years olds. ही 5वीची मुलं आहेत, ही मेनली प्रामुख्यानं 12 वर्ष वयाची असायची. अँड हॅड जॉईन द स्कूल, आणि त्यांनी शाळा जॉईन केलेली असायची द प्रिव्हियस समर, अगदी मागच्या उन्हाळ्यातच ती आलेली असायची. मोस्ट ऑफ देम वेअर शाय, त्यातली बरीचशीच मुलं लाजरी बुजरी होती, शाय होती. अँड रॅदर फ्रायटर्ड, आणि बऱ्यापैकी मुलं घाबरलेली असायची. ऍट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल, त्यांना स्टँडअप व्हायचं होतं, स्टेजवर यायचंय, उभा राहायचंय आणि एंटायर स्कूलचे सगळी शाळा आहे त्यांच्या पुढे येऊन आपल्या विषयावर बोलायचंय, आपल्याला आलेल्या समस्याविषयी बोलायचंय. बट नेव्हरदिलेस, म्हणजे तथापि, दे मॅनेज्ड इट क्रेडिबली. जरी 5वीची मुलं असली, 12 वर्षाची असली, स्टेजवर सगळ्या मुलांपुढे बोलायचंय, नुसतीच शाळेत आलेत, 6 महिने झालेत, तरी पण त्यांनी ती मुलं मॅनेज करत होते क्रेडिबली, अविश्वसनीयरित्या, पटणार नाही इतक्या व्यवस्थित ते मांडत होते. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड, या मुलांना नव्याने इंट्रोड्यूस केलं जात होतं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड, ही मुलं नव्याने तोंड देत होती टू द डिफिकल्टी सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्स. इन्फॉर्मेशन सीक करायला, माहिती मिळवायला, मग प्रवेशाची असेल, या कार्यक्रमासंदर्भात असेल, माहिती मिळवताना ज्या त्यांना डिफिकल्टीज आल्या, ज्या अडचणी आल्या, त्या नवीन ऍडमिशन घेताना, न्यूली स्वतःला इंट्रोड्यूस करताना ज्या त्यांना अडचणी आल्या त्या ते मांडत होते. सो द रिपोर्ट, आणि म्हणून त्यांचा जो रिपोर्ट होता वॉज अंडरस्टेबली रॅदर शॉर्ट. त्यांचा रिपोर्ट सर्वसाधारणपणे छोटा असायचा, छोटी मुलं होती, रिपोर्ट पण छोटा होता, समस्या पण त्यांच्या छोट्याच होत्या. क्लास आफ्टर क्लास रिप्रेझेंटेटेड, वर्गामागून वर्ग, प्रत्येक वर्गाचं रिप्रेझेंटेशन झालं. अँड इट वॉज ऑब्वियस दॅट, हे ऑब्वियस होतं, उघड होतं, दॅट विथ ईच सक्सेडिंग टर्म, प्रत्येक येणारी टर्म, प्रत्येक 6 महिन्याला ही स्टुडंट काउन्सिल असायची. देयर वॉज अ मार्क्ड डेव्हलपमेंट, प्रत्येक येणाऱ्या टर्म मध्ये त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत होती, उल्लेखनीय प्रगती होत होती इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. त्यांच्यात जी क्षमता होती, ॲबिलिटी होती एक्सप्रेस करायची, सांगायची, त्यामध्ये वाढ होती, वय वाढत होतं, ज्ञान वाढत होतं आणि व्यक्त करण्याची क्षमता पण वाढत होती. मच ऑफ द वर्क वॉज रॅदर एलिमेंटरी, पुष्कळचं जे काम होतं ते प्राथमिक स्वरूपाचंच असायचं, एलिमेंटरी असायचं. बट टू देम इट लुक्ड लार्ज, परंतु ते प्राथमिक स्वरूपाचं काम सुद्धा त्यांना ते थोडस लार्ज वाटायचं. बिकॉज दे अंडरस्टूड इट, त्यांनी ते काम समजून घेतलेलं असायचं. अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशन टू देमसेल्स, आणि ह्यांचं त्यांच्याशी नातं असायचं, रिलेशन असायचं. काम प्राथमिक स्वरूपाचं, तेच काम दरवर्षी करत जायचंय, पण त्याविषयी एक त्यांची आपुलकी होती, त्यांच्या त्या कामाशी निष्ठा होती म्हणा. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स, आणि हे जे सगळे रिपोर्ट्स होते, या रिपोर्ट्स मधून द एम्फसिस वॉज ऑन, त्यांचा जोर कशावर असायचा, एम्फसिस कशावर असायचा, सगळ्याच रिपोर्ट्स मध्ये द एम्फसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड, त्यांनी काय समजले, रॅदर दॅन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न.
काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे, म्हणजे इंग्लिश मधनं मला काय समजलं पाहिजे इंग्लिशच्या शिक्षकांकडून, गणितच्या शिक्षकांकडून काय समजलं पाहिजे, ह्या एक्सपेक्टेशनवर त्यांनी बोलायला पाहिजे होतं. पण रॅदर दॅन त्याच्याऐवजी ते बोलत कशाविषयी होते, व्हॉट दे अंडरस्टूड, त्यांनी काय समजले, मला इंग्लिशचं कळतंय, मला गणितचं हे कळालं, हे ते सांगत होते. मला हे समजायला पाहिजे होतं, ह्याविषयी ते बोलत नव्हते. When the turn of my class came, जेव्हा माझ्या वर्गाचा नंबर आला, I sat up consciously, I sat up anxiously, मी अँक्सियसली चिंतातूर होऊन काळजीत पडलोय. माझ्या जर वर्गाचा रिपोर्ट खराब आला, माझ्याविषयी काही खराब बोललीत मुलं, तर काय, लेखक काळजीत पडला. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड, आपल्या हातात लिस्ट धरून, हातात एक यादी पकडली, माझ्या हातात आहे असं. डेनम कॉल्ड आउट द नेम, आणि डेनम जो मुलगा आता स्टेजवर आला, जोसेफ खाली बसली आणि डेनम दुसरा अँकर आला, त्यानं हाक मारली. कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधींची नावं घेतली. टुगेदर, एकत्रित सगळ्यांची नावं घेतली. टुगेदर विथ द सब्जेक्ट्स, म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचबरोबर विषयाचं नाव घेतलं. ऑन विच दे वुड रिपोर्ट, ज्या विषयावर ते रिपोर्ट करणार होते, ज्या विषयाचा अहवाल सांगणार होते, तो विषय आणि विद्यार्थ्याचं नाव. पॉटर अर्थमॅटिक, सॅपिनियो नॅचरल स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस डेअर अँड फरमॅन फिजिओलॉजी, मिस डॉड हिस्ट्री, डेनम पीटी अँड गेम्स, मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स, असं विद्यार्थ्याचं नाव आणि त्या विषयाचं नाव त्यांनी घेतलं. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड, खरं म्हणजे मला खूप व्हेरी प्लीज्ड वाटलं, खूप समाधान वाटलं. अँड प्राऊड, आणि अभिमान पण वाटला. टू सी द कॉन्फिडंट कर्टसी, मला कर्टसी जाणवली, सौजन्य जाणवलं. विथ विच डेनम यूज द टर्म मिस, डेनम मिस ही टर्म वापरत होता. डेनम मिस असं म्हणत होता इन अड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स, प्रत्येक सिनियर गर्ल्सला अड्रेस करताना, बोलवताना तो मिस पेग, मिस डेअर, मिस फरमॅन, मिस असं म्हणायचं. आता मिस हा शब्द आदरानं, स्त्रीयुत, श्री, श्रीमती, हे आपण आदरानं वापरतो. माननीय, आदरणीय, अशा प्रकारचं कर्टसीचं, सौजन्याचं ते सिनियर गर्ल्सला तो बोलवत होता. हे बघून मला बरं वाटलं. खरं म्हणजे ही टाकाऊ मुलं होती, इतर शाळेतनं टाकलेलं होतं यांना, ही उन्हाळ होती, पण त्यांच्यामध्ये झालेली ही सुधारणा, एकमेकांचं आदराचं बोलणं, खरं म्हणजे लेखक म्हणतो मला समाधान वाटलं. आय फील शुअर, मला खात्री झाली दॅट धिस वुड इन इटसेल्फ बी समथिंग, मला खात्री झाली धिस वुड इन इटसेल्फ, हे सगळं सौजन्य आहे त्यांच्याकडे. बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट, त्यानं दाखवलेलं सौजन्य ना, ते जे यंगर वन आहे, छोटी होती, टू एम ॲट, त्यांच्यासाठी ते ध्येय होतं. अ सॉर्ट ऑफ बॅच, हे एक प्रकारचा तो एक प्रकारचा अ सॉर्ट ऑफ बॅच, आता बॅच असतो आपण इथे लावलेला, मानपत्र म्हणतो आपण त्याला. खरं म्हणजे तो जे मिस म्हणत होता, इतरांना अगदीनं आदरानं बोलवत होता, हे एक प्रकारचा बॅच होता, हे एक प्रकारचं मानपत्र होतं ऑफ द यंग अडल्टहुड. जे छोटी छोटी मुलं होती त्याच्या समोरची, त्यांना ही एक शिकवण होती म्हटला तरी चालेल. त्यांच्या पुढे हा एक आदर्श होता. ऍज देअर नेम्स वर कॉल्ड, जशी नावं घेत होता हा, दे वॉकड अप टू द स्टेज, सगळे स्टेजवर येत होते. अँड टूक देअर सीट्स, आणि सर्वजण सीट्स घेत होते, आपापल्या आसनावर बसत होते. विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी, कमेंडेबल ग्रॅव्हिटीनं, अतिशय अगदीनं, आपण कोणतरी रिस्पेक्टेबल आहोत, अतिशय सन्मानानं येऊन ते आपापल्या चेअर्सवर नावं घेतलेली मगाशी सर्व मंडळी स्टेजवर बसली.
मिस जोसेफ, ती अँकर मागाची, देन गेव अ शॉर्ट अड्रेस. तिनं छोटस आपलं भाषण दिलं, आपला रिपोर्ट सांगितला. सी सेड, ती म्हणते, सी सेड दॅट, तिने आपल्या अहवालात सांगितलं, देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस. त्यांचे जे लेसन्स आहेत त्यांच्यामध्ये पक्षपात आहे टुवर्ड्स द ब्रदरहुड ऑफ मनकाइंड. मानव जात जी आहे, मानव जातीमध्ये असणारं जे ब्रदरहुड आहे, बंधुत्वाचं नातं आहे, यामध्ये पक्षपात केला जातोय. दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट. इच सब्जेक्ट मधनं आम्ही सगळे शिकत आलोय. काय? हाऊ ऑल द मनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट. सर्वच माणसं इंटरडिपेंडंट आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. इन स्पाइट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन. भौगोलिक ठिकाण कुठलेही असेल, जिओग्राफिक लोकेशन कुठलेही असेल, कोण भारतात राहत असेल, कोण पाकिस्तानात, कोण लंडन मध्ये, कोण लंडन मधल्या झोपडपट्टीत, हे सगळे इंटरडिपेंडंट आहेत, हे आम्ही शिकत आलोय. डिफरन्सेस इन कलर, जरी त्यांच्या रंगामध्ये वेगळेपणा असला तरी आम्ही एकमेकांवर अवलंबून, हे आम्ही शिकत आलोय. त्यांच्या रेस अँड क्रीड्स, त्याच्या जाती जमाती ह्या वेगवेगळ्या असल्या तरी आम्ही एकमेकांवर इंटरडिपेंडंट आहे, हे आम्ही शिकत आलोय. पण तरीही व्यक्ती व्यक्तीत मात्र पक्षपात केला जातोय, असं तिनं मत मांडलं स्टेजवर. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. मग तिनं पॉटरला बोलवलं. अँकर तीच होती. पॉटरचा विषय कुठला होता? अर्थमॅटिक. काय सांगतोय गणिताबद्दल तो बघा. पॉटर वेंट ऑन टू स्पीक द वर्क. पॉटर आला आणि त्यानं जे आपलं काम केले त्याविषयी बोललाय. टू स्पीक द वर्क, स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन. जे काम त्यांनी केले, दे हॅड डन, त्याविषयी तो बोललाय. ऑन वेट्स अँड मेजर्स, वजनांविषयी, मापनाविषयी. वेट वजन, मेजर्स माप, वजनांविषयी, मापांविषयी तो बोललाय. ऑफ द रिलेशनशिप, त्याने संबंध सांगितला बिटवीन द किलोग्रॅम अँड पाऊंड. किलोग्रॅम आणि पाऊंड मध्ये नेमका काय फरक आहे तो त्याने इतरांना सांगितला. द मीटर अँड द फूट, मीटर मध्ये आणि फूट यामध्ये काय फरक आहे, किती फुटाचा मीटर, हे त्याने सांगितलं. ही सेड दॅट, तो पुढे म्हणतोय, थ्रू आउट द वर्ल्ड, सगळ्या जगभर, वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स, या दोन पैकी एक तर किलोग्रॅम किंवा पाऊंड, एक तर मीटर किंवा फूट, यापैकी कुठली तरी मेथड वॉज आयदर इन यूज, वापरली जाते, और अंडरस्टूड, किंवा ती मेथड त्यांना समजते. अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ अ ग्रेटर अंडरस्टँडिंग. आणि तोच एक सिम्बॉल आहे, तेच एक प्रतीक आहे ग्रेटर अंडरस्टँडिंगचं. आपण अंडरस्टँडिंग करतोय मोठ्या प्रमाणात, विच वॉज बीइंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल्स. पीपल्स मध्ये अंडरस्टँडिंग अकम्प्लिश झाले, यशस्वीरित्या पार पडले. भारतातला माणूस, आता इंग्लंडमध्ये पॉन्ड आहे, आमच्याकडे किलोग्रॅम आहे. पॉन्ड आणि किलोग्रॅम मध्ये असणारं जे रिलेशन आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना समजावून घेतो. ह्या दोन पैकी एक कुठली तरी पद्धत जगभर आहे आणि लोकांनी ती यशस्वीरित्या समजावून घेतली. सॅपिनिओ स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास. सॅपिनिओ यानं काय स्पोक केलं, स्टेजवर आला, तो काय बोलतोय, ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. क्लासमध्ये त्यानं पेस्टचा, कीटकांच्या विषयी जो स्टडी केलाय तो मांडला. इस्पेशली, विशेषतः तो कशाविषयी बोललाय, ब्लॅक रॉट ऑन व्हीट, गव्हावर पडणारा ब्लॅक रॉट नावाचा रोग. बोल विव्हिल ऑन कॉटन, कापसावर पडणारा बोल विव्हिल नावाचा रोग. अँड द कोलॅरिडो बिटल ऑन पोटॅटोज. कोलॅरिडो हे जे बिटल आहे, हे जे कीटक, एक टोळ आहे म्हणा बटाटोवर पडणारी, हा रोगच आहे, याविषयी तो बोलला. ही शोड,
त्यानं दाखवून दिलं आपल्या अहवालातून बोलत असताना, हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल्ड टुगेदर देअर नॉलेज. अनेक देशांनी, कितीतरी देशांनी आपलं नॉलेज पूल्ड केले, कितीतरी देशांनी आपलं सगळं ज्ञान एकवटले. अँड रिझल्ट ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, त्यांनी रिसर्च केले कशावर? ऑन द बिहेवियर, कीटकांची वर्तणूक याच्यावर सगळ्यांनी संशोधन केले. ब्रीडिंग हॅबिट्स, ते अंडी कशी उभवतात, अंडी उभवण्याच्या ज्यांच्या पद्धती आहेत त्याचा रिसर्च केलाय. अँड मायग्रेशन ऑफ दोज पेस्ट, ह्या ज्या पेस्ट आहेत, मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट, या पेस्टचं मायग्रेशन कसं होतं. ही टोल्ड दॅट हे कीटक, हा रोग पिकांवर होणारा एका देशातून दुसऱ्या देशात कसा स्थलांतरित होतो, कसा मायग्रेट होतो, याविषयी तो बोलला. अँड वी आर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट, आणि हळूहळू हे सगळे शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या देशातले शास्त्रज्ञ रिड्यूस करायला लागलेत, कमी करायला लागलेत. द थ्रेट, ती भीती कमी करायला लागलेत. दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स, हे जे महत्वाचे प्रोडक्ट्स आहेत, गहू असो, कापूस असो, बटाटे असो, या महत्वाच्या पिकांवर जो रोग येत होता, त्याची जी थ्रेट होती, त्याची जी भीती होती शेतकऱ्याची, ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागलेली आहे. अशा प्रकारे त्यानं आपला रिपोर्ट जे शिकला होता वर्गात तेच मांडलं. मिस पेग अँड जॅक्सन डिव्हायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. जिओग्राफी या विषयाचा, भूगोल या विषयाचा रिपोर्ट मिस पेग आणि मिस जॅक्सन यांनी विभागला होता. जॅक्सन स्पोक फर्स्ट, त्या दोघांपैकी जॅक्सन पहिल्यांदा बोलला ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स. त्यानं कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन झाले, विभागणी झालेली आहे मिनरलची. मिनरल डिपॉझिट्स म्हणजे ज्या खाणी आहेत, खनिज आहेत, खनिजांच्या खाणी. डिपॉझिट्स म्हणजे साठे, हे जे खनिजाचे जे साठे आहेत. अँड व्हेजिटेबल्स, आणि जो भाजीपाला आहे, प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस, पृथ्वीच्या सगळ्या सरफेसवर, पृथ्वीवर येणारा म्हणा सगळा भाजीपाला, पृथ्वीवर असणारे सगळे खनिजांचे साठे, हे कशा प्रकारे त्यांचं डिस्ट्रीब्युशन झाले, कशा प्रकारे त्यांची विभाजनी झालेली आहे, विभाजन झालं, हे त्यानं मांडलं. हाऊ अ कंट्री रिच इन वन, एखादा देश एखाद्या बाबतीत समृद्ध असतो, कसा एखाद्या देशात एखादं खनिज मोठ्या प्रमाणात असतं. वॉज ऑफन डिफिशियंट, आणि त्याच्याकडे कमतरता असते. इन ऑदर, दुसऱ्या बाबतीत कमतरता. म्हणजे कापूस पिकणार आमच्याकडं, तंत्रज्ञान इंग्लंडकडे, इथून कापूस तिकडे जायचा. कापूस तिथं कमी प्रमाणात पिकत होता, म्हणजे भारत कापूसतेमध्ये सफिशियंट आणि इंग्लंड तिथं डिफिशियंट. कशी विभागणी झालेली आहे, काहींच्या ठिकाणी काही गोष्टी जादा दिल्या, त्याच ठिकाणी एखादी गोष्ट अजिबात दिलेली नाही किंवा कमी दिलेली आहे, हे त्यानं मांडलं. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडंट विच इनएव्हिटेबली फॉलो, आणि त्यामुळं इंटरचेंज व्हायला लागलाय किंवा इंटर डिपेंडन्स आहे, म्हणजे प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे भौगोलिक रचनेत कसा बदल झालाय, कसा चेंज झालाय, आणि कसे एक देश दुसऱ्या देशावर कसा इंटरडिपेंडंट आहे, हे इनइव्हिटेबली फॉलो करतो. अटळ आहे, इनइव्हिटेबल आहे. कुठलाच देश जगामध्ये मी एकटाच राहील, मी कुणाकडनं काही घेणार नाही असं म्हणू शकत नाही. कशा प्रकारे सगळेजण इनइव्हिटेबली एकमेकांना जोडले गेलेले आहेत, हे त्यानं मत मांडलं. मिस पेग डाल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप. मिस पेग यांनी डील विथ, डाल्ट विथ, कशाविषयी माहिती सांगितलेली आहे? ह्युमन रिलेशनशिप्स, मानवी सहसंबंध. ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स, त्यानं प्रॉब्लेम्स मांडलेत. फेसिंग पोस्ट वर्ल्ड वॉर, वर्ल्ड वॉर झालं, जागतिक महायुद्ध झालं, आणि त्याच्यानंतर पोस्ट म्हणजे त्यानंतर ज्या समस्या मानवजाती समोर आल्या त्या त्यानं मांडल्या. फॉर फिडिंग, कसं त्यांना खायला मिळालं नाही,
क्लोदिंग, कशा प्रकारे त्यांना कपडे मिळाले नाहीत, अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन, त्या देशाची पॉप्युलेशन होती, त्या देशातले जे लोक होते, लोकसंख्या होती, त्यांना कसं फेस करावं लागलं, तोंड द्यावं लागलं, अन्न, वस्त्र, निवारा, याविषयी तो बोलला, ती बोलली. सी ऑल्सो मेड अ रेफरन्स, तिनं रेफरन्स दिला, तिनं संदर्भ दिलाय टू द थाउजंड्स ऑफ रिफ्युजीज. आपल्या रिपोर्टमध्ये तिनं हजारो जे रिफ्युजी आहेत, हजारो जे निर्वासित आहेत, दुसऱ्या देशातून आपल्या देशात आलेले, त्याविषयी ती बोलली. अँड स्टेटलेस, कशा प्रकारे त्यांना स्वतःचं राज्य नाही, स्वतःचा देश नाही, अँड अनवॉन्टेड, आणि कशा प्रकारे हे निर्वासित नकोश आहेत सगळ्यांना, याविषयी ती बोलली. अँड एफर्ट्स, आणि तिनं प्रयत्न सांगितले, अँड प्रोग्राम, कुणाचे प्रयत्न आणि कुणाचे प्रोग्राम, ऑफ युनिसेफ. युनिसेफ ही जागतिक आपली संघटना युनो, त्याची ही एक शाखा आहे. ही निर्वासितांच्या बाबतीत तिनं जे कार्य केलं, त्यांचे जे निर्वासितांच्या बाबतीत जे करणार आहेत, हे सगळे प्रोग्राम, निर्वासितांच्या बाबतीत केलेले युनिसेफचे प्रयत्न, हे सगळं मिस पेग, कुमारी पेग हिनं मांडलेलं आहे. फर्नमॅन ऍज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड. फर्नमॅन हे त्यातलं जे एक पोरग होतं, त्या ट्रम्प कार्डच होत, हुकमी एक्का होता. अप हिज स्लीव्ज, त्यानं त्याचं नाव घेतल्या घेतल्या आपल्या स्लीव्ज अप केल्या, बाह्या आपल्या वर केल्या. कॉल, जेव्हा त्याला बोलावलं, ही मेड अ सिग्नल, त्यानं सिग्नल केला, इशारा केला, टू समवन ऑफ स्टेज, कोणतरी स्टेजच्या पुढे होतं, स्टेजवर नव्हतं, त्याला इशारा केला. अँड वेल्स अँड एलिसन अपियर्ड, आणि मग तिथं कोण आलं, वेल्स आणि एलिसन ही दोन मुलं आलीत. बिअरिंग अ स्केलेटन बिटवीन देम, दोघे त्यांना काय घेऊन आलेत, काय बिअरिंग करून आलेत, एक स्केलेटन, एक सांगाडा घेऊन आलेत. टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज, ते एक प्रकारे गॅलोज सारखं होतं, जे फाशी देताना जशी चौकट असते, तसं ती फाशी देताना चौकट असते, त्याला एक स्केलेटन, एक सांगाडा, मानवी सांगाडा अडकून आले. प्रयोगशाळेमध्ये जो सांगाडा असतो, ते अडकून ती दोन मुलं स्टेजवर घेऊन आलेली आहेत. आता त्यानं काय नेमकं प्रेझेंटेशन केलं, हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. धन्यवाद.